आपण खूप जणांच्या तोंडातून ऐकतो की ॲटिट्यूड बरोबर नाही किंवा ॲटिट्यूड हा रॉंग असतो. ॲटिट्यूड म्हणजे हट्टीपणा, ॲटिट्यूड म्हणजे शायनिंग. हे जरी गोष्टी आपण ऐकल्या असेल ना, तर ह्या चुकीच्या आहेत. ॲटिट्यूड म्हणजे तुमचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो दृष्टिकोन म्हणजे तुमचा नजरिया आणि तो नजरिया म्हणजे ॲटिट्यूड. कारण ॲटिट्यूड युअर ॲटिट्यूड ब्रेक्स यू. रॉंग ॲटिट्यूड ब्रेक्स यू. राईट ॲटिट्यूड मेक्स यू. म्हणजे तुमचा जो बघण्याचा दृष्टिकोन ती तुमची स्टाईल आहे. लोक तुमच्याकडे कसे बघतात त्यापेक्षा आपण लोकांकडे कसे बघतो ह्या दृष्टिकोनालाच ॲटिट्यूड म्हणलं जातं. ॲटिट्यूड म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. तो प्रॉब्लेम सोडवायचं सोल्युशन म्हणजे ती नजरिया आहे. काही काहींवरती सेम सिच्युएशन असते, पण रिझल्ट डिफरंट असतो. का? दॅट इज द युअर ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजे एक सहन करण्याची, शिकण्याची आणि घडण्याची ज्याच्याकडे स्किल आहे, तो व्यक्तीमध्ये ॲटिट्यूड असतो. बघा, कॉन्फिडन्स हा जन्मल्यापासून आपल्याबरोबर नसतो. त्या आपल्या बघण्याच्या दृष्टिकोनातून ती परिस्थिती कशी हँडल करतो, त्याच्यावर आपला ॲटिट्यूड ठरतो. ज्यावेळेस आपण बोलतो, बसतो, लोकांच्या समोर ज्यावेळेस प्रेझेंटेशन देतो, त्यावरती आपला ॲटिट्यूड घडत असतो. कारण जोपर्यंत आपण स्वतःवर काम करणार नाही, ती सहनशीलता आपण पाहणार नाही, तोपर्यंत आपला स्ट्राँग ॲटिट्यूड होणारच नाही. असं सहजासहजी सगळ्यांमध्ये तो ॲटिट्यूड नसतो, ती जिद्द नसते, ती नजरिया नसतं, तो फोकस नसतो. अशा काही आणि खासच व्यक्ती असतात ना, जे स्वतःवरती काम करतात, त्यांच्यामध्ये तो ॲटिट्यूड आपल्याला दिसतो. आपण ह्याच्यावरती एक स्टोरी पाहू. एक आर्टिस्ट एका गावात राहत असतो आणि त्याचा नजरिया खूप वेगळा असतो. त्याला ज्यावेळेस आपण एखादा दगड पाहतो ना, त्या दगडामध्येही त्या कलाकाराला आहे ना, एखादी मूर्ती नक्की दिसत असते. तर अशाच एक वेळेस त्यांनी एक ठरवलेलं असतं, की आता एक मला त्याला एक ऑर्डर येते मूर्तीची, म्हणून तो त्या नजरेने ते दगड पाहत असतो. तर एक दिवशी तो मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये गेल्यावर त्याला भरपूर वेगवेगळ्या आकाराचे साईजचे दगडं दिसतात. पण एक असा चमकदार आणि छान एक दगड त्याला नजरेत दिसतो आणि मग त्याला असं वाटतं, की ह्याच्यामध्ये एक छान मूर्ती घडू शकते. हे त्याच्या माइंडमध्ये येतं. माइंडसेट म्हणजे की तुम्ही करू शकता. ह्याच्यावेळेस ठाम असतं ना, त्यावेळेस तुम्ही वेगळ्या नजरेने पाहता. तसं त्या व्यक्तीला त्या दगडामध्ये जी चमक दिसली होती, त्याच्यावरून त्यांनी विचार केला, की ह्याच्यात नक्कीच खास मूर्ती घडेल. ज्यावेळेस तो व्यक्ती त्या दगडाच्या जवळ जातो आणि त्या दगडाला तो बोलतो, की मला तुझ्यामध्ये छान मूर्ती घडवायची आहे, तर तू मला साथ देणार का? तर त्या दगडामधून आवाज येतो, की नाही, नाही, नाही. माझ्यावरती आता जी चमक आहे, जे गुळगुळीतपणा आहे ना, मला तो असाच पाहिजे. मला ते तुझ्याकडून काही घडायचं ते नाहीये. मी जसं आहे ना, तसं छान आहे आणि मला माझ्यावरती छान वाटतं. त्याच्यामुळे तू माझ्यावर काय ट्राय करू नको. तर तो कलाकार शांत बसतो. परत इकडे-तिकडे पाहत राहतो. त्याला त्याचा ध्यासच होता आणि त्याला ते करायचंच होतं. मग काय करतो, दुसरीकडे पाहतो दगड. तो एक दगड त्याला दिसतो आणि तो जरा खडबडीत वाकडा-तिकडाच होता. आणि मग त्या दगडाजवळ जातो आणि त्या दगडाजवळ उभा राहतो आणि विचारतो, "मला एक मूर्ती घडवायची आहे, तर तू मला साथ देणार का?" तर त्या दगडातून आवाज येतो, "ठीक आहे. मला तर माझ्यामध्ये काय गुण आहेत ते तर मला कळलेलं नाहीये. पण तुमच्या नजरेमध्ये जर वाटत असेल, मी त्या लायक आहे, ती गोष्ट माझ्यामध्ये आहे, तुम्हाला जर वाटत असेल, तर नक्कीच मला तुम्ही घडवा, मी तयार आहे." मग काय, तो कलाकार त्या दगडाला घरी आणतो. त्याला घासतो, कापतो, पॉलिशिंग करतो. असे हजारो ठोके त्या दगडावर पडतात. असे हजारो ठोके त्या दगडावर पडतात. काही दिवस जातात, काही महिने जातात आणि त्याच्यानंतर जी तयार होती ती मूर्ती तयार होती. ती मूर्ती तयार झाल्यावर आणि त्या मूर्तीची स्थापना त्या मंदिरात झाल्यावर लोकांची लाईन त्या दर्शनासाठी. आणि खास गोष्ट म्हणजे काय, जो गुळगुळीत दगड होता, जो म्हटला माझ्यावर काम नकोय, मी आहे असा छान आहे. तो दगड त्याच्या जवळ होता, तो साईडला असा पडलेला. म्हणजे त्या दगडाने ठरवलं, की माझ्यामध्ये ती क्वालिटी नाहीये. तुम्हाला जर दिसत असेल, तर तुम्ही ती माझ्यावर ट्राय करा. माझ्यात जी तुम्हाला वाटते मूर्ती घडेल, तर मी ती सहन करण्याची शक्ती आहे ना, ती एनर्जी माझ्यात आणतो. तुम्ही मला घडवा. म्हणजे हा झाला ॲटिट्यूड. दगडं दोन्ही सेम होती. सिच्युएशन सारखी होती. रिझल्ट कशामुळे वेगळा आला? ॲटिट्यूडमुळे. तर जर अशा प्रकारे आपण जर आपल्यात ॲटिट्यूड जर आणला घडण्यासाठी, धडपडण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी, तर नक्कीच आपला ॲटिट्यूड स्ट्राँग बनू शकतो आणि इतरांच्या नजरेत आपण खास बनू शकतो. कारण ॲटिट्यूड हा असा ऐऱ्या-गैऱ्यांकडे नाही आहे. जे स्वतःला झिजवण्यासाठी तयार होतात ना, त्यांचाच ॲटिट्यूड खास ठरतो. तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत? स्वतःवरती काम करण्यासाठी, जो नजरिया आहे जगाकडे पाहण्याचा, तो बदलण्यासाठी त्या ॲटिट्यूडच्या आहात का वेगळ्या ॲटिट्यूडच्या आहात? स्वतः थोडं स्थिर बसून विचार करा आणि खूप छान स्वतःमध्ये इम्प्रूव्ह करून एक खास ॲटिट्यूड बनवा.
आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक करत राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच कमेंट करा. खूप सारे धन्यवाद.